नमस्कार. सर्व मुलांचे, शाळेतील पालकांचे आणि निबंध स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व शिक्षकांचे मनापासून स्वागत. तर आपण आता पाहणार आहोत की ही आंतरशालेय स्पर्धा जी झाली आहे, तर ती का घेण्यात आली आणि त्याची कल्पना कशी सुरुवात झाली आणि किती जणांनी त्यात भाग घेतला आहे. तर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला आधी शेअर करते आणि मग एक एक आपण स्पर्धेच्या निकालाकडे जाऊ. आपली स्पर्धेचा निकाल द्यायला आम्हाला थोडा विलंब झाला, पण कसं आहे, इतका चांगला सहभाग घेतला सगळ्यांनी की जजिंग करणं पण खूप कठीण होऊन गेलं आम्हाला, की कसं तुम्हाला जज करावं, कशा पद्धतीने करावं. आणि प्रत्येक शाळेने खूप उत्स्फूर्तपणे ह्याला प्रतिसाद दिलेला आहे. तर ही आपली जी उत्तर अमेरिकेतली आंतरशालीय समूहगान स्पर्धा आणि आंतरशालीय निबंध स्पर्धा घेतली गेली. तर त्याच्यासाठी आपण जे एक्सपर्ट्स त्या त्या एरियातले आहेत, म्हणजे समूहगानमधले आणि निबंध स्पर्धेतले, त्यांना आपण जज म्हणून सिलेक्ट केलेले होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे माहिती का, की पहिल्यांदा ही समूहगान स्पर्धा घेतली गेली, तरीही 33 गाण्यांचा याच्यात सहभाग झालाय. म्हणजे हे एक बिग अचीवमेंट बोलू शकतो आपण आपल्या बीएमएमच्या उपक्रमाचं, शाळेंचं आणि शिक्षकांचंही. सो 33 गाण्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग झाला होता आंतरशालीय समूहगान स्पर्धेत. आता आपण समूहगान स्पर्धा का घेतली? तर समूहगान म्हणजे काय, की एक सामूहिक एकता. सामूहिक गाण्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक सहकार्याची भावना वाढते. हा एक मेन उद्देश होता. मित्रता आणि संवाद वाढतो, फ्रेंडशिप तयार होते प्रत्येक मुलांमध्ये. एकमेकांच्या बरोबर गाण्याची जी मजा असते ती वृद्धिंगत होते. आत्मविश्वास वाढतो. आता कधी कधी काय असतं, काही जणांचा आवाज छोटा असतो, काही जणांचा मोठा असतो. पण ज्यावेळी एकत्र ग्रुपमध्ये मुलं ही बोलतात, त्यावेळी ते एकदम आत्मविश्वासाने गायला सुरुवात करतात आणि हीच तर आपली एक सुवर्ण संधी आहे. इथनं त्यांच्यात गाण्याची आवड निर्माण होते. त्यामुळे ही समूहगान स्पर्धा होती, की त्यांना एकटं वाटू नये आणि संपूर्ण वर्ग एकत्र येऊन हा कार्यक्रम करतो. त्यासाठी ही स्पर्धा घेण्याचं आम्ही नियोजन केलं. आता मुलांसाठी तर खूप स्पर्धा असतात, पण शिक्षकांसाठी काय? त्यांच्याकडे पण भरपूर काही काही बोलण्यासारखं असतं, लिहिण्यासारखं असतं, त्यांचे विचार सांगण्यासारखे असतात. म्हणूनच आम्ही ही प्रौढांसाठी निबंध स्पर्धा घेतली. त्यात बऱ्याच शिक्षकांनी भाग घेतला. एकूण 42 निबंधांचा समावेश झालाय. एक एक निबंध एक से बडकर एक आहेत. म्हणजे तुम्ही जर वाचायला गेलात तर तुमच्यासाठी आम्ही गाण्यांची लिंक आणि निबंधाची लिंक आपल्या बीएमएम पेज वरती ठेवूच. आणि तिथनं तुम्ही ते वाचू शकता. आणि निवडक निबंध आपण आपल्या वृत्तामध्ये पण प्रसारित करणार आहोत. तर आता निबंध स्पर्धेचा उद्देश तर जसं सांगितलं, की प्रौढांना पण आपण देतोय संधी त्यांचे मत मांडण्याची किंवा त्यांची जे आता लेख आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची. तर हा उपक्रम करण्यासाठी आपले बीएमएम अध्यक्ष प्रसाद पानवलकर सर आणि राहुल देशमुख यांनी परवानगी दिली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सगळ्या शाळांशी संपर्क घडवून आणला. तर त्यांना या उपक्रमाबद्दल काय वाटतं याबद्दल मी प्रसाद सरांना विनंती करेल की तुम्ही दोन शब्द सांगावेत. अ, धन्यवाद पूनमताई. आणि मंडळी, खूपच कौतुक आहे तुमचं. मी आता स्प्रिंग ब्रेकसाठी बार्सिलोनात आहे. इकडे रात्रीचे 1:45 वाजलेत. पण हो. बालमित्रांचा हा उत्साह बघून मला म्हटलं शक्यच नाही, मी झोपायला जाणारच नाही, मी जागा राहिलोय तुमच्या खास साठी. आणि 33 आपल्याला समूह गीतं आली आहेत, म्हणजे विचार करा की ॲव्हरेज 10 जरी मुलं धरली आपण प्रत्येक गाण्यात, तरी 350 तेवढे शिक्षक, तेवढे पालक, म्हणजे जवळजवळ 700-800 लोक ही सगळी ह्याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत आता मिनिमम. म्हणजे मी अगदी ढोबळ कॅल्क्युलेशन केलं अगदी त्याच्यातून. अगदी. आणि खरं त्या सगळ्यांचं कौतुक आहे. म्हणजे फार टफ आहे की ह्याच्यातून विनर काढणं, आणि माझ्या मते हे सगळेच्या सगळे जिंकलेले आहेत. मग तुम्ही पार्टिसिपेट केलं, सहभाग घेतला, ह्याच्यात तुम्ही जिंकलात. आणि जे राहुल सर आणि पूनमताई तुम्ही आता जे विजन दाखवलं, जे स्वप्न दाखवलं, ते का आपण केलंय, ह्याचं ते उत्तर आहे की ही सगळी मुलं एकत्र आले, पालक एकत्र आले, शिक्षक एकत्र आले, कोणी कॅमेरामन असेल, रिहर्सल झाले असेल, किती मजा आली असेल त्या सगळ्या काळात. तर खूपच छान. सगळ्या मुलांचं कौतुक, पालकांचं कौतुक, प्रोत्साहन दिल्याबद्दल, आणि शिक्षकांचं ऑफकोर्स, यांना सगळ्यांना एकत्र घेऊन हे गाणं बसवणं, गाऊन घेणं वगैरे.
आणि त्याचबरोबर शिक्षकांनाही तुम्ही छान रीतीने आता प्रोत्साहित केलेलं आहे. 42 एंट्रीज, आणि मी काही निबंध वाचलेले आहेत. काही ठिकाणी तर माझ्या डोळ्यात पाणी आलं. आईचे जे निबंध होते, स्पेशली आईच्या विषयावर, खूपच सुंदर. आणि सगळ्यांचं परत एकदा कौतुक. अ, विजेते आपल्याला काढायला लागत आहेत, पण खरं सांगतो, तुम्ही सगळे विजेते आहात, आणि खरंच मनपूर्वक कौतुक. राहुल सर, ग्रेट आयडिया. पहिल्यांदा असं काही बीएमएमच्या इतिहासात होत आहे, तर खूपच चांगली कल्पना आहे. आणि आय एम शुअर की पुढे अजून असे चांगल्या आयडियाज येतील, आणि आपण असंच पुढे चांगले चांगले विषय आणू आणि सगळ्यांचा सहभाग वाढवू. आणि परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन, धन्यवाद. आणि आता मी पण तुमच्यासारखा आतुर आहे की कोण निकाल आणि कुठलं गाणं चांगलं म्हणून जाहीर होत आहे ते. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. प्रसाद सर, तुमचं कौतुक करायला पाहिजे की रात्री 2 वाजता तुम्ही आमच्यासाठी हा कार्यक्रम जॉईन करताय. खरंच तुमचं पण खूप धन्यवाद, आणि तुम्ही दरवेळी आम्हाला अशी प्रेरणा देता की हे कार्यक्रम केले पाहिजेत. तर थँक्यू सो मच. अरे नाही, नक्कीच. पण दिस इज लिस्ट आय कॅन डू. म्हणजे एवढे कष्ट आहेत, त्याच्या पुढे 1:30 आणि 2 पर्यंत जागणं काहीच नाही त्याच्यात. खरंच सांगतो. खूप खूप धन्यवाद. येस. Sure. राहुल सर, तुम्ही 2 शब्द सांगा. अ, धन्यवाद पूनमताई. पहिल्यांदा तर सगळ्या मुलांचं अभिनंदन. माझ्यासाठी सगळेच विजेते आहेत, मी खरं सांगतो. कारण की तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेणं ही याच्यामध्येच तुम्ही पहिली पायरी दूर केलेली आहे. त्यामुळे सगळेच याच्यामधले जे काही भाग घेतलेले आहेत ते विनर आहेत. सगळ्यात प्रथम ऑफकोर्स प्रसाद सर, तुमचे धन्यवाद. तुमच्या सदैव उत्साही आणि पाठिंब्यामुळेच आपण हे कार्यक्रम चांगल्या मोठ्या प्रमाणात साजरे करू शकतो. त्याच्यामुळे तुमचे पहिल्यांदा धन्यवाद. आणि आज मला माहिती आहे, फर्स्ट लेडी म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. तसं तुम्हाला यशस्वी म्हणायला हरकत नाही. तर त्याच्या मागे त्यांचा वाढदिवस आहे. तर आमच्यातर्फे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. अमेरिकेतून धन्यवाद. स्पेनमध्ये सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला. आणि आजचा कार्यक्रम मुलांसाठी मी खास तुमच्या आणि रिझल्टच्या मध्ये मी अजिबात थांबणार नाहीये. त्यामुळे तुम्हा सगळ्या मुलांचं अभिनंदन आणि शिक्षकांचं अभिनंदन. 42 शिक्षकांनी निबंध लिहिले आपल्या सगळ्या व्यस्त स्केड्यूल मधनं. त्याबद्दल त्या सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन. आणि तुमचे विचार आम्ही वाचलेले आहेत त्याच्यामधले, आणि खूप छान वाटलं ते सगळे विचार वाचून. अनेक निबंध मला फार आवडलेले आहेत, आणि त्यातले आपण मोस्ट ऑफ दोज निबंध आपण वृत्तामध्ये आहेत. आपले पुढची जी मासिकं आहेत कन्व्हेन्शनची, तिथे आपण डेफिनेटली याला प्रचार आणि प्रसिद्धी देणार आहोत. पूनम ते यांचे विशेष आभार. समूह गानासारखी उत्तम संकल्पना त्यांच्या डोक्यातनं आली आहे, सुपीक डोक्यातनं. आणि त्याच्यामुळे आपण हे सगळेजण आज एकत्र या कार्यक्रमासाठी जमलोय. 33च्या 33 संघ माझ्यासाठी विजेते आहेत. सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद राहुल सर, सगळ्यांना उत्तेजन दिल्याबद्दल. आणि आता कार्यक्रम आपण सुरुवात करतो आहेत. आणि ह्या कार्यक्रमासाठी जे आपल्याला परीक्षक लाभलेले होते, श्री गणेश बडवे सर आणि डॉक्टर शैलाजी शिपाड, तर ह्यांनी हे ज्यावेळी वर्गीकरण केलं संगीताचं, तर त्यांना काहीतरी मार्क्स क्रायटेरिया दिले होते. ते म्हणजे प्रेझेंटेशन, सूर, ताल, प्रोनाउन्सिएशन किंवा एक्सप्रेशन, भाव, एनर्जी कशी तुम्ही गाण्यामध्ये लावली, त्यानुसार तुम्हाला वर्गीकरण करून तुमचा गट विजेती झालाय की नाही. तर म्हणजे विजेता असा नाही दिलेला आहे. आता क्रायटेरिया तुम्हाला सांगतीलच की कशा पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. तर गणेश सर यांचे मीनलताई आहेत का? मीनलताई गणेश सर यांची ओळख करून देतील. ओके. मी पिंग धन्यवाद. करते तुम्हाला. सॉरी, मला इथे दिसत नव्हतं स्क्रीनवरती. हरकत नाही. नमस्ते पूनम जी. नमस्कार. धन्यवाद पूनम. गणेश सरांची ओळख खरं तर आता सगळ्यांची ऑलरेडी झालेली आहेच आहे. तुम्ही आता सगळ्यांनी जे छान गाणं ऐकलं, आपण जे मराठी शाळेचं गाणं सतत गुणगुणतोय, आणि ती चाल इतकी छान आहे की खरंच ते असं काय रेंगाळतंय मनामध्ये गाणं. तर त्या गाण्याचे संगीतकार म्हणजे श्रीयुत गणेश बडवे. तर ते आपल्याला परीक्षक लाभले ह्या समूह गानाच्या परीक्षणासाठी. तर सर्वप्रथम त्यांचे खूप धन्यवाद की तुम्ही वेळ काढून ह्या तेच गाण्याचं परीक्षण करायला मदत केली. तर मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. सो श्री गणेश बडवे हे आहेत मूळचे पुणेकर.
पुण्यामध्ये त्यांचं सगळं शिक्षण झालं आणि सध्या अमेरिकेमध्ये ते संगणक तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांनी त्यांच्या आई सौ भारती पडवे आणि त्याचप्रमाणे पंडित राम माटे यांच्याकडे घेतलं. गेली काही वर्ष ते श्री तलत अझीज यांच्याकडे गझल गायनाचं शिक्षण घेत आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शन यावरील ते एक मान्यताप्राप्त संगीतकार आहेत. त्याचप्रमाणे दूरदर्शनवरील प्रसिद्ध कार्यक्रम TVS सारेगम आणि मेरी आवाज सुनो या या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी अनेक पारितोषिकं देखील मिळवली आहेत. आकाशवाणीवरील जाहिराती त्याप्रमाणे मराठी गीतांचे अल्बम यामध्ये त्यांनी कार्य केलेले आहे. संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांबरोबर त्यांनी गायन सादर केले आहेत. तर असे हे परीक्षक आपल्याला या समूह गायन स्पर्धेच्या परीक्षणाला लाभले. त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. गणेश सर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू आणि पूनम मॅडम. गणेश सरांच्या बरोबरच आपल्याला डॉक्टर शैला शिबाड ह्याही परीक्षक म्हणून लाभल्या होत्या. तर त्यांची ओळख करून देतात आहेत मयुरीताई. धन्यवाद पूनम. प्रथम मी डॉक्टर शैला मावशी यांची ओळख करून देते. डॉक्टर शैला शिबाद या पुण्यात नामवंत स्त्रीरोगतज्ञ म्हणून 47 वर्ष कार्यरत होत्या. गेल्या काही वर्षापासून त्या अमेरिकेत नॅशव्हिल येथे स्थायिक असून त्यांच्या नातवंडांना संगीत शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहेत. डॉक्टर शिबाद आणि त्यांचे नातू इंडियन असोसिएशन नॅशव्हिल तसेच नॅशव्हिल मराठी मंडळ आणि कन्नड मंडळाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. संगीताची गोडी नवोदित आणि अनुभवी विद्यार्थ्यांना गोडी लागण्याचा त्यांचा विशेष उत्साह आहे. गेल्या वर्षी शिवजयंती आणि रामनवमी निमित्त त्यांनी रामगीती नावाचा एक विशेष संगीत कार्यक्रम सादर केला, त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. समूह गान आजच्या स्पर्धेसाठी त्यांच्या संगीताचा, ज्ञानाचा आणि अनुभवाचा निश्चितच आपल्या BMMच्या स्पर्धेसाठी उपयोग झाला आणि त्यांनी त्यांचा वेळात वेळ आपल्या स्पर्धेसाठी दिला, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तुमचे स्वागत आहे शैलाताई. गणेश सर आणि शैलाताई, तुम्हाला हे मार्क देणं किंवा मुलांना समजून घेणं समूह गानाबद्दल, तर त्यामध्ये कसा अनुभव आला तो तुम्ही आमच्याशी शेअर करू शकाल का? म्हणजे दोघ जण मिळून. शैलाताई सिनियर आहेत मला. मी त्यांना पहिले बोलायला सांगतो. सगळ्यांचीच गाणी खरं तर इतकी सुंदर झाली आहेत की आम्हाला वेळ कमी पडा असं वाटलं जज करताना. आणि सगळ्यांचा सहभाग फार उत्साहवर्धक वाटला. त्यांच्या पालकांचं, मुख्य म्हणजे तुम्हा आयोजकांचं, पालकांचं, त्यांच्या शाळांचं आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन. आणि सगळीच गाणी खूपच छान झाली होती. त्यामुळे आम्ही 1, 2, 3 असे काही नंबर न देता शिशु गट आणि सामूहिक गट अशा 2 गटांमधून जे काही त्याचं वर्गीकरण करून त्यांना मार्क्स दिलेत ते गणेश सर सांगतीलच. आणि एकूण हा फार उत्साहवर्धक कार्यक्रम झाला. सगळ्यांना धन्यवाद. आणि आम्हाला तुम्ही परीक्षक म्हणून निवडलं त्याबद्दल तर फारच आभार. मोठं चॅलेंजिंग काम झालं हे. हे खूप अवघड होतं ऍक्च्युली, कारण की इतक्या एनर्जेटिक पद्धतीने सगळ्या मुलांनी सगळ्यांची तयारी करून घेतली होती आणि त्यातनं नंबर असं म्हणता येत नाही, पण राहुल सर आणि शैला मॅडम, पूनम मॅडम आणि सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की पार्टिसिपेशन, त्यांनी सहभाग घेतला तो खूप छान होता. आणि आम्हाला सुद्धा खूप नवीन नवीन गाणी ऐकायला मिळाली आमच्या बालपणाची. थँक्यू गणेश सर आणि थँक्यू शैलाताई. ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट नमूद करू शकते की कुठेही पासलिटी होऊ नये म्हणून
ज्या एरियामध्ये गणेश सर आहेत त्यांना त्यांच्या एरियातली गाणी पाठवली गेली नाहीत, आणि ज्या एरियामध्ये शैलाताई आहेत त्यांना त्यांच्या एरियातली दिली नाही. म्हणजे असं ना पासलिटी नको व्हायला की अरे माझ्या एरियातले गाणं आहे तर मी ह्यांना जास्त मार्क देईल किंवा काय. त्याच्यामुळे 4 जणांचे जजिंग ह्याच्यामध्ये घेतले मत घेतली गेली, आणि त्यानुसारच त्यांना आपण सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे निवडक गाणी म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. यानंतर आपण वळूया निबंध स्पर्धेसाठी. निबंध स्पर्धेसाठी आपल्याला जे परीक्षक म्हणून मिळाले आहेत, आता हे तर गाण्याचं आहे की त्यांनी सांघिक गाणी कशी निवडली त्याच्यानंतर मी डिटेल तुम्हाला देते. पण आता आपण निबंध स्पर्धेकडे जाऊ. तर निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून आपल्याला जे लाभले ते आहेत नितीन जोशी. त्यांनी एवढे 42 निबंध सगळे वाचले. निबंध खूपच सुरेख होते, आणि त्यातनं त्यांनी जजिंग कसं केलं तेही त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि त्यांची ओळख करून देतात आहेत सविताताई. सविताताई. हो. धन्यवाद पूनमताई. नमस्कार, माझे नाव सविता मोरे. मी सियाटलमध्ये असते आणि BMM 2026 कन्व्हेन्शनची मी को कन्व्हेनर आहे. सर्वात प्रथम BMMचे प्रेसिडेंट प्रसाद पनवळकर आणि BMM EC शाळा लीड राहुल देशमुख यांचे मी आभार मानते, मला या निबंध स्पर्धेच्या कार्यक्रमात किंवा स्पर्धेच्या निकालाच्या कार्यक्रमात सामील केल्याबद्दल. सो मला नितीन जोशींबद्दल माहिती सांगावी असे सांगण्यात आले आहे. सो नितीन जोशी सर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. बृहन महाराष्ट्र मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते आणि सध्या विश्वस्त समितीचे प्रमुख आहेत. BMM कन्व्हेन्शनची जी टीम आहे त्याच्यात सुद्धा मी आणि नितीन सर आम्ही BCC कमिटीवर काम करतो. याशिवाय 2011च्या अधिवेशनाचे ते प्रमुख संयोजक होते. नितीन सर हे उर्दू शायरीचा विशेष अभ्यास करतात आणि शायरीचे रसग्रहण अनेक लेखांमधून त्यांनी केलेले आहे. ते ऐकता त्रैमासिकामध्ये प्रसिद्ध त्यांच्या कवितांचा समावेश निवडक 3 या ग्रंथाली प्रकाशित पुस्तकात झाला आहे. श्री रामदास फुटाणे आणि श्री अशोक नायगावकर यांच्यावरील गौरव ग्रंथामध्ये त्यांच्या लेखांचा समावेश झाला आहे. अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या अंक निनाद या दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर नितीन जोशी सर गेली 6 वर्ष कार्यरत आहेत. निनादच्या कथा स्पर्धेंच्या परीक्षक समितीवर ते 6 वर्ष काम करतात. सो याचा त्यांना अनुभव आहे आणि दरवर्षी सुमारे 150 कथांचे परीक्षण केले जाते आणि इतर साहित्याचीही अंकासाठी निवड केली जाते. तर ही होती माहिती नितीन सरांची, आणि त्यांनी आमचे निबंध स्पर्धेचे ते परीक्षक आहेत त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू यू पूनम. हो सर. नितीन सर, तुमचा अनुभव कसा होता हे निबंध वाचताना, तो जर आम्हाला कळाला तर खूप छान वाटेल. जरूर. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम सर्व शिक्षकांचं अभिनंदन अशासाठी होणार किंवा आभार सुद्धा, कारण खरोखर शिक्षक हा असा एकच गुरु आहे जो समाज घडवतो. माझी आई शिक्षिका होती तेव्हा त्याचं महत्व मला खूप लहानपणापासून कळलेलं आहे. तेव्हा स्पर्धा हा भाग वेगळा, परंतु तुम्ही जे विद्यादानाचं पवित्र कार्य करताय ते सुद्धा अमेरिकेत येऊन आपली मराठी संस्कृती भाषा जपण्यासाठी, त्याबद्दल मनपूर्वक तुमचे सर्वांचे आभार. सर्व शिक्षकांचे. ही संधी मी सोडणार नाही त्यांचा आभार मानण्याची. आता थोडस स्पर्धेकडे वळूया. खूप छान आयोजन केलं होतं पूनमताईंनी आणि राहुलजींनी, आणि बरेच विषय देण्यात आले होते. शिवाय तुमचा विषय निवडण्याची तुम्हाला मुभा होती. हा अतिशय उत्तम उपक्रम मला असा वाटला की त्यासाठी की ज्याला तुम्हाला ज्या विषयावरती लिहावं असं वाटेल त्यावर लिहा. आणि परीक्षण करताना साधारणपणे असा निकष जेव्हा लावतात तेव्हा जसा उर्दू शायरीचे निकष आहेत 2, की ज्याला म्हणतात की हुस्ने खयाल और अंदाजे बयां. हुस्ने खयाल म्हणजे विचारांचं सौंदर्य आणि अंदाजे बयां म्हणजे लेखन शैली. आणि हे माझ्या मते सर्वच प्रकारच्या लिखाणाला लागू आहेत हे निकष. तर त्याचप्रमाणे ते निबंध स्पर्धेला सुद्धा होते आणि बहुतेकांचे निबंध अतिशय सुंदर होते. म्हणजे विषयांची वैविध्य त्यात होतच, परंतु काही ठिकाणी विचारांचा समतोलही होता.
परंतु काही शेवटी तुम्हाला काही निवडावं लागतं त्यातले. खरंच कठीण होतं निवडणं. अगदी 1-2 मार्काच्या फरकाने निवड करायला लागलेली आहे. पण मी म्हटलं त्याप्रमाणे लेखनशैली, विषयाची मांडणी कशी केली आहे, त्यात इतर तुम्ही काही वाचलेल्या गोष्टी असतील, जरी तुमच्या स्वतःच्या काव्य नसेल ते, किंवा परंतु त्याचा बरोबर योग्य ठिकाणी वापर करून त्याचा समावेश करणं, किंवा थोडंसं खुसखुशीत विनोदी अंगाने लिहिणं, हे सगळे निकष जे असतात ते चांगल्या लिखाणाचे असतात. आणि त्या सगळ्यांचा विचार करून हे काही निबंध मी निवडले आणि सांगितले की हे जरूर आपण वृत्तामध्ये प्रसिद्ध करूया. आणि त्यापेक्षा जास्त जर प्रसिद्ध करता आले तर तेही करू आपण. परंतु ज्यांना जास्तीत जास्त, मला जे जास्त आवडले आणि असं वाटलं की यांचं साहित्यिक मूल्य जास्त चांगलं आहे इतरांपेक्षा, तर अशी त्यांची निवड केलेली आहे. तेव्हा पुन्हा आयोजकांचे मनपूर्वक आभार मला संधी दिल्याबद्दल. आणि बीएमएमचं कार्य असंच चांगलं पुढे चालत राहो. प्रसाद त्याची टीम खूप छान काम करते आहे. माझाही बीएमशी गेली 15 वर्षाहून अधिक काळ संबंध आहे. तेव्हा खूप आनंद होतोय की नवीन पिढी खूप चांगले चांगले हे उपक्रम करतायत आणि तुम्ही सगळेजण त्याला सहयोगाने सहकार्य देत आहे. धन्यवाद. नक्कीच नितीन सर, खूप खूप धन्यवाद तुमचे, कारण ही खूप अवघड गोष्ट होती आणि ती तुम्ही केली. मूल्यमापन ही कशा पद्धतीने केलं ते तुम्ही सांगितलं होतं. तर आपण निबंध जज करताना मौलिकता, सुसंगता, भाषा कौशल्य, सादरीकरण आणि विशेष गुण या पद्धतीने त्यांचं मूल्यमापन केलेलं आहे प्रत्येक निबंधाचे. तर आता सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की कशा पद्धतीने कोणाकोणाला कुठल्या ग्रुपमध्ये सिलेक्शन झालेलं असेल. तर गाण्याचं जशा पद्धतीने सांगितलं की शिशु गट आणि मोठा गट असे 2 हे केले. तर तयार आहात ना सगळेजण? रेडी? तर पहिला गट आहे CTMM मराठी शाळा कनेटिकट यांचं गीत सिलेक्ट झालेलं आहे. सांघिक सादरीकरण यांचं सादरीकरण खूप छान होतं. त्या मुलांनी विशेष पद्धतीने ड्रेसअप करून आणि व्यवस्थितपणे हे गाणं गायलेलं होतं. तर पहिल्यांदा मी त्यांचं गाणं ऐकवते आणि आपण वेळेनुसार प्रत्येक गाणं 1 मिनिटापर्यंतच ऐकू शकतोय, पण सगळी गाणी आपण पुन्हा मॅडम, मला आणि शैला मॅडमला काहीतरी. हो, तुम्ही आधी सांगाल. ठीक आहे. गणेश सर, तुम्ही आधी नाही, ह्याच्याबद्दल आम्ही जेव्हा ही सगळी गाणी ऐकली आणि सगळ्या मुलांचं खूप खूप कौतुक. त्यांनी खूप छान प्रयत्न, आणि त्यांच्या टीचरनी, शिक्षकांनी खूप छान प्रयत्न केले. मराठी शाळा या दृष्टीने मराठी उच्चार, मराठी शब्दांचे प्रोनाउन्सिएशन, हे जे त्यांनी प्रेझेंट केलं ते खूप छान होतं. आणि आम्हाला खूप अवघड झालं, मला आणि शैला मॅडमला. कारण आम्ही आम्ही दोन एक 4-5 वेळा आम्ही डिस्कशन केलं की हे कसं करायचं, कारण की हे खूप अवघड होतं. सगळ्या मुलांनी खूप छान केलं. राहुल सर, प्रसाद सर, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की हा एक एक खूप छान एफर्ट होता, ज्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन गाणी सादर करणे, गाणी समजणे, शब्दांचा उच्चार करणे, आणि मुलांना त्या गोष्टींची माहिती झाली. बरोबर की हे राष्ट्र देवतांचे म्हणताना, किंवा अ, अ, ही सापली प्रार्थना म्हणताना काय, त्याच्यामध्ये काय शब्द आहेत, त्यामध्ये काय अर्थ आहे, हे प्रत्येक शिक्षकांनी, प्रत्येक पालकांनी त्यामध्ये त्याची व्हॅल्यू ऍड केली. खूप छान, अतिशय सुंदर झालं. आणि हे राष्ट्र देवतांचे याचं सांघिक आम्हाला सादर करताना, मार्किंग करताना आम्ही असं केलं की सांघिक सादरीकरण, सांघिक अर्थपूर्णता आणि सांघिक नाविन्यपूर्णता, या 3 गोष्टींवरती आम्ही कॅल्क्युलेट केलं की मुलांचे पार्टिसिपेशन कसं आहे, किती वयाची मुलं आहेत, किती मोठा ग्रुप आहे, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आम्ही ते प्रत्येक जण, राहुल सर म्हणले तसं, विजेते आहेत. सगळ्यांनी प्रयत्न केलेत, सगळ्यांनी एफर्ट पुट इन केलं. आपण ऐकूया ते गाणं.
स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदाची राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी स्वतंत्रते भगवती चांदणी चम चम लख लखशी वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे TTMM शाळा तुम्हाला मी स्पॉटलाइट करतो. सगळ्यांनी पटापटा हात वर करा. ऍक्च्युली हे गाणं ऐकताना असं डोळ्यात पाणी येत होतं आणि अलगत आमच्याकडनं पण ते गाणं गायलं जात होतं, कारण शाळेत असताना हे आपण गाणं गायलंय आणि इतक्या अवघड शब्द आहेत. कसं काय या मुलांनी गायलं, काही कौतुक काही आहे. गोष्टी आणि इव्हन काय शिक्षकांचं पण. काही काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की कडवं एकत्र चालू करणे. त्यांनी प्रत्येक कडवं एकत्र स्पॉट ऑन चालू केलं, नंतर तयारी उत्तम होती आणि काही जागा अतिशय उत्तम होत्या की चांदणी नंतर मोक्ष मुक्ती ही तुझी स्वरूपे तुला जाते. त्यांना जसं जमेल तसं त्यांनी अतिशय सुंदरपणे प्रेझेंट केलं आणि उच्चार व्हेरी खूप क्लिअर होते. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये बोलते. आवाज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्युझिक ट्रॅक तुम्ही जो प्ले केलात आणि मुलांचं जे गाणं झालं त्याचं मिक्सिंग खूप छान झालं, खूप छान झालं. आणि शेवटी स्वतंत्रते भगवती हे जे हाय पिच वरती होतं ते खूप छान गायलं मुलांनी. कुडोस टू अभिनंदन. शिकवलं मुलांचं आणि त्यांना शिकवलं त्यांनी आणि त्यांच्या पालकांचं. आणि राज्ञी परवशता हे शब्द तसे इकडच्या मुला जसे तंतोतंत ओरिजिनल गाण्यात आहेत हो हो तसे उच्चार करून गायलं हे फार कौतुकास्पद वाटलं. मला तो त्यांना एक डावीकडे मुलगा आहे त्यांना डावीकडे तुम्ही डावीकडे डावीकडे कॉर्नर मध्ये जो मुलगा होता ना त्यांनी खूप छान एक्सप्रेशन खूप छान होत्या. बाकीच्यांना आय थिंक सिटरे आयुष अरे तुमचा आवाज ब्रेक होतोय TMM ताई. लिहा ना. तुमचा आवाज मला ब्रेक म्हणजे होतो. तुम्ही TMM लिहा म्हणजे आम्हाला कळेल की कोण आहे म्हणून. कारण ओके नाही ज्यांचा आनंदाची फक्त गोष्ट आहे की आपल्याकडे आज 110 लोक आहेत. त्यांनी फक्त हात वर करा, मी लगेच त्यांना स्पॉटलाइट करतो. हात वर करा फक्त. हात वर करा मुलांना. पण आता काय ना आणि आपले अजून मला पुढे सांगा सगळ्यांना विनंती आहे, पुढे आपले अजून भरपूर निकाल आहेत. मुलांना बेड टाइम आहे. सो वी वॉन्ट टू मेक शुअर की प्रत्येकाने थोडा थोडा कमी वेळ घ्या. आपले 2 वाजता प्रसाद सर उठलेत सगळे निकाल ऐकायला. अर्णव अन्वी तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रोनाऊन्सिएशन केलं आणि छान केलं, खूप छान.
पण राहुल सर, मी विनंती करेन की तुम्ही ना ग्रुप फोटो हे आपण पब्लिश करू, म्हणजे मुला सगळ्यांना कळेल की कुठले अर्णव मोरे लोकांनी भाग घेतलाय वगैरे, म्हणजे नक्की यांना सगळ्यांना आपण न्याय देऊया करेक्ट नक्कीच. करेक्ट. नक्की आपण प्रत्येकाचं नाव शाळेकडनं घेऊ आणि ते करूयात पब्लिश. आणि आपण सगळ्यांना सर्टिफिकेट देतोय, सो ओके डोंट बाय. वरी. अर्णव आणि अर्णव, तुझ्या ग्रुपमध्ये जे असतील, एक एक लाईन म्हणा का, मोक्ष मुक्ती ही तुझीच रूप आहे. म्हणेन का? तू म्हण. मी हा म्हण. म्हण अर्णव. मी शिक्षिका आहे, मी मराठी गाणं हेच बसवलं ते, आणि माझी मुलगी स्वरा पण होती या गाण्यात. अच्छा, खूप 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 छान. स्वरा, गुड थँक्यू. गुड जॉब. जे अर्णव म्हणून दाखव ना. ओके. मोक्ष 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 मुक्ती मुक्ती तुझीच तुझी रूप आहे. तुलाच वेदांती, मोक्ष मुक्ती तुझीच रूपे, तुलाच वेदांती. खूप स्वतंत्र छान, तू. खूप छान, खूप छान. खूप खूप अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. आणि हे गाणं आपण बीएमएमच्या युट्यूब चॅनलवरती पण प्रसारित करत आहोत, फेसबुक वरती पण अपलोड करतोय, आणि त्यामुळे ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल याची आम्ही दक्षता घेऊ. थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग. धन्यवाद. गुड जॉब. ग्रेट. यानंतर आता आपण निबंध स्पर्धेमध्ये, आंतरशालेय निबंध स्पर्धेमध्ये जो निवडक निबंध सिलेक्ट झाला त्याचे काही पॅराग्राफ्स आपण बघणार आहोत. मी प्रचंड आळशी आहे. माझ्या नाकर्तेपणाला सामाजिक, धार्मिक किंवा आरोग्यशास्त्राचा आधार मिळाला की मी खुश. आमचा फायर अलार्म आगीला धूप घालत नाही, पण तेल तापू लागलं रे लागलं की कांठाळ्या बसतील अशी बोंबाबोंब करतो. आणि त्या आवाजाने माझी सेजीबाई कुत्री घाबरते. भूतदयेच्या सबबीवर दिवाळीतल्या चकल्यांच्या मनातल्या मनात बेत रद्द करावा लागतो. मोदक न करायचं कारण आहारशास्त्राला पटेल असं आहे. आमच्या जवळच्या भारतीय दुकानात मिळणाऱ्या पिठीला सुद्धा बरेचदा धापट वास असतो. गणपती बाप्पाला नैवेद्यापुरते मोदक करतो आणि बाकी सर्वांवर बेडेकरांची कृपा. निबंध मोठा आहे, पण थोडस तुम्हाला एक चुणूक दिली. तर अगदी असा हा बोलका निबंध होता. नेहमी आपल्या US मध्ये घडतो तो प्रकार, आणि त्याच्यात आपल्या मनांशी घातलेली मेळ ह्या निबंधात तुम्हाला पाहायला भेटेल. बेसिकली वाचायला आपल्याला तेवढा वेळ नाहीये, त्याच्यामुळे एक पॅराग्राफ आत्ता वाचला, आणि नंतर संपूर्ण निबंध तुमच्यासाठी आपण देऊ. तर ज्यांनी निबंध लिहिला आहे त्यांना कळलंच असेल की कोणाचा निबंध झाला आहे. तर ज्योत्स्ना मैनकर, तुम्ही हात वरती केला तर आम्हाला हायलाइट करता येईल. आहेत का आज त्या? ज्योत्स्नाताई? नाही येत. ओके, चालेल, ठीक आहे. मग ज्योत्स्नाताई तुमचं खूप खूप अभिनंदन. हा, त्यांना सांगा, आपण त्या आल्यानंतर त्यांना हायलाइट करू. आणि आपण आता पुढच्या ह्याच्याकडे जाऊया, भागाकडे. परत हा आहे. तर दुसरा सिलेक्टेड निवडक गाणी आहे पिट्सबर्ग मराठी शाळा. यांना पण सांघिक सादरीकरण यासाठी सिलेक्शन केलेलं आहे. आणि ह्या गाण्याबद्दल महत्वाचं सांगायचं म्हटलं तर हे गाणं ऐका, मग तुम्हाला कळेल की काय विशेष आहे ह्या गाण्यामध्ये. पूनम मॅडम, ते गाणं तुम्ही लावायच्या आधी मी सांगतो की अ, खूप इनोव्हेटिव्ह सांघिक जेव्हा आपण म्हणतो, समूहगीत जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा सगळ्यांनी मिळून एनर्जेटिकली जेव्हा प्रेझेंट केलं जातं, ते अ, खूप छान आलं या गाण्यामध्ये. या मुलांनी खूप छान केलंय. आणि त्यांनी मराठी शाळा, मराठी शब्द या सगळ्यांबद्दल जे कनेक्शन दाखवलंय ते खूप छान आहे. तुम्ही प्ले करा गाणं. राहुल सर, तुम्ही प्ले करताय? हो, करतो.
पिट्सबर्ग मराठी शाळा तुमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आधी आपण गाणं ऐकूया. ओके. त्यांना खूप आपलंसं वाटलं. पिट्सबर्ग मराठी शाळा सादर करत आहे आनंदाची शाळा. आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला लागला लळा आम्हाला लागला लळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला लागला लळा आम्हाला लागला लळा. खळखळ वाहे नदी मिळी झुळझुळणारा वारा खळखळ वाहे नदी मिळी झुळझुळणारा वारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा क्षणाक्षणाला चित्ररंगवी आकाशाचा फळा क्षणाक्षणाला चित्ररंगवी आकाशाचा फळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला लागला लळा आम्हाला लागला लळा. गाण्यात सगळी मुलं एकरूप झाल्यासारखी वाटतात. ते ठेका देतात त्यावेळी पण असं आणि मान हलवत हलवत इतकं छान वाटतंय ऐकायला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी समूहगान करताना टिपिकल राष्ट्रगीत सादर नाही केली. त्यात तो मुलगा जो होता तो एक निळ्या ड्रेस मध्ये मुलगा होता तो मुलगा आणि तो राहुल सरांचा मुलगा आहे. ते समोर आहे अबीर आता. देशमुख. ओके आय डिडंट नो दॅट. पण फार एनर्जेटिक आणि खूप छान केलं त्यांनी. बाबांचा वारसा लाभला त्याला. येस, बाबा एनर्जेटिक आहेत. पिट्सबर्गचे विद्यार्थी जे असतील त्यांनी प्लीज तुम्ही हात रेस करा, म्हणजे आम्ही तुम्हाला हायलाइट करू शकतो. आणि कम्प्युटरवरती म्हणजे त्यांचे उच्चार खूप छान होते आणि तयारी खूप छान होती. आणि त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं गाणं पटकन की समूहगीत वेगळ्या प्रकारे कसं समूहगीत म्हणल्यावरती आपण दरवेळेला एखादं राष्ट्रीय गीत किंवा राष्ट्रगान सादर करतो. त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने सादर केलं, खूप छान केलं, समजून गायलेत. येस. शैला मॅडम तुम्ही बोललात तर खूप छान होईल. ते आता तुम्ही सगळं कव्हर केलेलंच आहे. खूप समजून भाव त्यांनी मुलांनी इकडच्या मुलांनी असं सादरीकरण म्हणजे फारच कौतुकास्पद वाटलं. म्हणजे ते परीक्षण करतानाही जाणवलं होतंच, पण आता सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगणं आवश्यकच वाटतं. तुम्हाला सगळ्यांना सांगतो शैला मॅडम खूप काय म्हणू शकतं प्रेमळ आहेत आणि काळजीपूर्वक त्या मार्ग देतात. मला पण त्यांनी बऱ्याच वेळेला क्रॉस क्वेश्चन केलं की ह्या लोकांना इतके मार्क का द्यावे. खूप छान, म्हणजे गाणं पण नवीन होतं ऐकायला पण, आणि खूप छान. गुणगुणत राहावं असं गाणं आहे. इनफॅक्ट शाळेसाठी पण, म्हणजे आता सगळ्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करू त्यावेळी त्यांनाही आवडेल हे सगळं गाणं. खूप खूप अभिनंदन पिट्सबर्ग मराठी शाळेचं आणि मी त्यांच्या एकच शिक्षकांचं ऍड आणि करतो. पालकांचं. येस, एक क्विक ऍड करतो. अगदी शितावून भाताची परीक्षा तुम्ही म्हणालात तसं की खळखळ खळखळ हे इकडच्या मुलांना अवघड आहे शब्द, ळ ख वगैरे, आणि ते स्पष्ट एकदम उच्चार आहे. म्हणजे खूप कौतुक वाटलं मला. खरंच अभिनंदन सगळ्यांचं. ळ म्हणल्यावर र येतं ना हा प्रथम. एक्झॅक्टली, ते अगदी व्यवस्थित उच्चार होता, खळखळ खळखळ. राईट.
मला एक गोष्ट हायलाइट करावीशी वाटते की मी आणि शैला मॅडम ज्यांनी मी ग्रुप सॉन्ग जज केली, आम्ही ज्या ज्या गावातले आहोत तिथली अगर शाळा असेल तर मी नंबर दिला नाही किंवा शैला मॅडमने नंबर दिला नाही. थँक्यू सगळ्यांना. आणि 2 मिनिटं मी टीचरला बोलायला सांगेन किंवा कोणीतरी एका मुलाने बोला, कोणी पण. मला बोलायचंय कारण मुलांचं तेच की सांगायचं होतं की एकत्र जेव्हा ते गाणं म्हणायचे म्हणजे प्रॅक्टिस करत होते तेव्हा ते शब्द आणि ते सगळं त्यांना मजा येत होती ते म्हणताना, आणि शाळेशी रिलेटेड असल्यामुळे ते अजून एकदम त्याच्याशी एकरूप झाले होते आणि खूप प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित केली होती रोज त्यांनी. सो सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद. खूप आणि छान. ह्या तुमचंही निमित्ताने शाळा अभिनंदन. एकत्र आली. धन्यवाद. आणि तुमचंही अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. आता आपण पुढे जाऊया. येस. आता गाण्यानंतर तो म्हणजे तर पहिला निबंध, आता दुसरा निवडक निबंधामधला तो आहे माझी आई माझी प्रेरणा. आपल्या कृतीतून ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या मुलांवर संस्कार करत असते. आई जवळ असो वा दूर, तिच्या आठवणींचा ठेवा, तिचे गोड शब्द, तिचा उबदार स्पर्श, तिचे मार्गदर्शन आणि तिचं नुसतं असणंही तिच्या लेकरांसाठी अनमोल ठेवा असतो. आई तुझ्या कृपेने दिन पहिला सुखाचा, हा शब्द प्रपंच सारा तुझ्या कुथारतेचा. माझी आई सौ माया मानकर. तसं म्हटल्यावर 10वी पास, पण आयुष्याच्या विद्यालयात अनेक पदव्या मिळवलेल्या. माझी आई अगदी लहानपणापासनं तिने तिच्या कृतीतून आम्हाला मानवता आणि आपुलकीचे धडे दिले. कधीही कुणाच्या मदतीला धावून जाणे, कठीण प्रसंगांना धीराने सामोरे जाणे, ही तर तिची खासियत. खळखळता उत्साह म्हणजे माझी आई. कंटाळा तर तिला माहीतच नाही. असंच अन्याय तिला कधी सहन झाला नाही. आपली आई काही सामान्य स्त्री नाही, हे मला लहानपणापासून जाणवत होतं. आईला स्वास्थ्य काही फारसं लाभलं नाही. मला कळायला लागण्याआधीपासूनच तिला तब्येतीच्या बऱ्याच तक्रारी असायच्या. मी 6वी-7वीत असेन तेव्हाच तिचं पाठीचं फार किचकट आणि अयशस्वी ठरलेलं ऑपरेशन झालं. 13 वेळ पाठीतनं पाणी काढल्या गेल्यानंतर माझी 10वीची परीक्षा झाली आणि दुसऱ्याच दिवशी तिला पॅरालिसिसचा 3रा अटॅक आला. तिच्या शरीराला असंख्य अशा वेदना होत्या. प्रत्यक्ष डॉक्टरांनी तिला अनेकदा म्हटल्याचं मला आठवतं की तुम्ही चालत्या बोलत्या आहात हे फार मोठं आश्चर्य आहे, पण तिला खचलेलं मी पाहिलं नाही. तिच्या जगण्याची जबरदस्त इच्छाशक्ती आणि कुठल्या तरी विशेष ध्येयप्राप्तीची ओढ एवढी विलक्षण होती की तिने प्रत्यक्ष मृत्यूलाही अनेकदा हेलकावणी दिली. ते ध्येय होतं परमेश्वर प्राप्तीचं आणि सद्गुरु भेटीचं. तिच्या मनात हा भगवत प्राप्तीचा अंकुर लहानपणापासून फुटल्याचं ती सांगते. खूपच भावनिक आणि एकदम जिव्हाळी लागेल असा आईचा निबंध होता. सगळ्यांनाच आपली आई ह्यातून जाणवते आणि हा निबंध लिहिला होता अपर्णा जडे यांनी. प्रत्यक्षात त्यांची आई आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जशी श्यामची आई आपल्या डोळ्यासमोर होती त्याच पद्धतीने ह्या निबंधातनं ती जाणवते. एकदमच जिव्हाळी असा लागलेला निबंध होता. तर अपर्णाताई तुम्ही आहात का इथे? नाही येत त्या. ओके. अपर्णाताई तुमचं खूप खूप अभिनंदन. निबंध खूपच सुंदर आहेत. हे सगळे निबंध आम्ही डिस्प्ले करू तुमच्यासाठी. नक्की वाचा. वाचताना तुम्हाला पण आनंद मिळेल. आता पुढे जाऊया. पुढचा हा गट आहे की सांघिक अर्थपूर्ण, आणि यासाठी निवडली गेलेली शाळा आहे इंडियाना मराठी शाळा, महाराष्ट्र सेना मंडळ यांची.
महाराष्ट्र स्नेह मंडळ ऑफ इंडियाना. त्या मुलांनी खूप छान गाणं जे म्हणलं ते अवघड होतं, अर्थपूर्ण होतं. त्यांनी म्हणताना ज्या पद्धतीने ते गाणं प्रेझेंट केलं ते खूप छान पद्धतीने प्रेझेंट केलं. सत्तम शिव या 1 2 3. पूनम मॅडम, तुम्ही 1 मिनिट थांबवलं की मी आणि शैला मॅडमने जेव्हा जज केलं, शैला मॅडम मी ऍड करा, पण आम्ही जज केलं तर आम्हाला असं लक्षात आलं की मिक्स ग्रुप आणि बाल ग्रुप अशा लोकांचा सेपरेट ग्रुप केला पाहिजे की ज्यांना वेगवेगळ्या अट्रॅक्शन्स, वेगवेगळ्या अटॅचमेंट्स आणि वेगवेगळ्या परफॉर्मन्स चॅलेंजेस हे दाखवता येईल. शैला मॅडम तुम्ही बोलाल का? हो. आपण ठरवल्याप्रमाणे काही बरीचशा सूचना आहेत की नंबर ऑफ पार्टिसिपंट्स हे सामूहिक असल्यामुळे पहिलं कुठलं तरी एक गाणं खूप छान झालं, पण गाणारी व्यक्ती एकच होती, त्यामुळे ते समूह गान ह्या कॅटेगरीत तिला नाही बसता आलं. त्यामुळे BMM कडून ह्या काही नॉर्म्स म्हणजे काही गोष्टी क्लिअर करायला हव्यात. एक म्हणजे वयाची साधारण समान वयाची किंवा 4-5 वर्षाच्या अंतरातली मुलं मुली जी असतात ती केली तर 5 वर्षाची एखादी मुलगी आणि एकदम 13-14 वर्षांचा दुसरा मुलगा असं न करता वयोगट त्यांनी पाहावेत. तसंच नंबर ऑफ पार्टिसिपंट्स BMM करतील, ते चेंजेस करतील, पण हा या मुलांनी जे प्रेझेंट केलं ते खूप छान होतं. खूपच छान होतं. हा, आणि म्हणजे ते त्यांचा आम्हालाच उच्चार आमची परीक्षा घेणारी गाणी होती. अगदी बरोबर. आणि त्यांचा उच्चार आणि त्यांचं प्रेझेंटेशन आणि ज्या हावभाव पद्धतीने सगळंच फारच सुंदर होतं. कॉन्फिडेंटली केलं. पूनम मॅडम तुम्ही जर प्ले केलं तर खूप छान होईल. मला एक आवर्जून सांगावंसं वाटतंय की जसं राहुल सर, प्रसाद सर आणि पूनम मॅडम बोलले, त्यांनी ऑलरेडी सांगितलं की या मुलांनी हे केलं हेच खूप आहे. आणि या मुला वासुदेवाची गाणी वगैरे हा जरा लुप्त होत चाललेला गान नाही, प्रकार आहे, तो त्यांनी निवडला, हे आणखीन कौतुकास्पद. हो, खूप छान. ती मुलं कशी व्यवस्थित उभी आहेत आणि व्यवस्थित म्हणतायत. सत्यं
प्रश्न हा आहे की ह्या मुलांनी अ, त्यांना समोर व्हिडिओ ठेवला होता, ट्रॅक लिरिक्स ठेवले होते, कसं केलं होतं मला समजायला आवडेल. खरं तर ग्रुप सगळा तयार झाल्यानंतर पहिले आम्ही ठरवलं होतं की कराओकेवर आपण करूया, पण गाणं इतकं जुनं आहे की त्याचं कराओके अवेलेबलच होईना आणि आम्ही प्रयत्नही केला की करूया आपण, पण तो काही होईना. मग आधी आम्ही सगळ्यांचं ते पाठ करून घेतलं व्यवस्थित, शब्द अगदी एक एक कडव्यापासून त्या प्रत्येक कडव्याचा त्यांना अर्थ मला सांगितला. अजून एक जाणवलं की तुम्ही शब्दांचा उच्चार पण पाठ करून हो, व्यवस्थित क्लिअर तो करून म्हणजे घेतला. आधी चालीवरच सगळं झालं आणि मग नंतर आम्ही डिसिजन घेतलं की आपण लाईव्ह म्युझिकवर करूया आणि ते खूप छान खूप खूप जमून छान आलं झालं. सगळं. आणि त्यामुळे तबला हो. वादन आणि पेटी वादन खूप छान झालं. सगळं खरंच जमून आलं आणि मी खरंच खूप खूप कौतुक आहे मला त्या मुलांचंच की ते सगळे व्यवस्थित उभे होते. त्या सगळ्यांनी खूप खूप प्रतिसाद म्हणजे स्वतःहून केलं, तुम्ही एक त्यामुळे खूप त्या खूप मुलांचंच खूप कौतुक. छान पॉइंट सांगितला की व्यवस्थित उभे होते. हो, कारण की अर्थ आणि म्हणून आम्ही अर्थपूर्ण म्हणून सांघिक अर्थपूर्णता असं त्या प्राइज कॅटेगरीज केलं, पण छान झालं. त्यामध्ये खूप खरं छान. तर खूप म्हणजे लहानही मुलं होती, त्यामुळे ते अवघड होत होतं थोडंसं की आपण काही कसं जमायचं, म्हणजे कधी कधी त्यांना ते सांगणं करणं. तर पण आई वडिलांचं पण खूप कौतुक की त्यांनी ते हो, पाठ करून घेतलं आणि आणि आमच्या तुम्ही सारख्या प्रॅक्टिसेस असायच्या. आम्ही जवळजवळ डिसेंबर अख्खा आमचे प्रॅक्टिस मध्येच गेला, अरे त्यामुळे वा. आम्हाला छान मजा आली. इनफॅक्ट आता पण मुलं ज्यावेळी गात होती समोर दिसत नाही आम्हाला स्क्रीनवरती, बेंबीच्या देठापासून ते गाणं गातात आहेत हो आणि स्क्रीनवरती मला स्नेहा साई दिसत होत्या की तिथनं पण त्या इन्स्ट्रक्शन देतात त्या स्वतः गात, म्हणजे जसं की आता मुलं खूप मजा आली. थांबलीत हो, समोर खरंच. आणि नाही, सांगतात खूप आहेत. खूप 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 छान. सुंदर. आणि राहुल सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की शब्द आणि आपली संस्कृती, मराठी हा, शाळा, त्या त्याच्याशी रिलेटेड जसं आपण प्रेझेंट केलं, खूप छान. थँक्यू. खरंच तुमचे खूप खूप आभार. आमची सगळी मुलं आता खूप खुश झाली असतील. ही नाही माझी आता मुलगी ही पण होती या गाण्यामध्ये, भाग येस घेतला होता तुम्ही. येस. थँक्यू गुड व्हेरी मच. गुड जॉब. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आता आपण पुढच्या निबंधाकडे वळूया. एक सेकंड ना माझा. येस. यानंतर निवडक निबंध म्हणून जो निबंध आपण सिलेक्ट केला आहे तो आहे माझी आई माझी प्रेरणा. स्क्रीन दिसतीये का तुम्हाला? नाही. हो, सॉरी. नितीन, तुम्हाला वाचायला आवडेल हा निबंध? दिसतंय स्क्रीनवरती? नितीन सर? हा, मी जेव्हा माझी आई माझी प्रेरणा ह्या विषयाचे निबंध वाचत होतो तेव्हा एक थोडस असं वाटलं की मला आईपासून प्रेरणा कशी आली हा निबंधाचा विषय जास्त असायला हवा. म्हणजे माझी आयुष्य आहे ते सांगायलाच पाहिजे, त्यामुळे मला कशी प्रेरणा मिळाली हे महत्वाचं होतं. म्हणून काही निबंध मला जास्त आवडले इतरपेक्षा, एवढंच सांगतो. आता हा त्यातला एक वाचतो. मम्मा म्हणजे प्रचंड हौशी, कलासक्त आणि उद्योगी व्यक्ती. ती सतत काही ना काहीतरी करत राहायची. पार्लर चालवायची, हॉबी क्लासेस घ्यायची, सामाजिक संस्थांच्या मार्फत समाजातील गरजू महिलांना व्यवसायाभिमुख कौशल्य शिकवायची. अगदीच काही नाही तर नवनवीन पदार्थ करून बघणे, वृत्तपत्रांच्या सदरांसाठी छोटे मोठे लेख लिहून पाठवणे, असे तिचे उद्योग सतत चालू असत. आम्हा तिघा भावंडांना सुद्धा ती चित्रकला, कथाकथन, पाठांतर, नाट्याभिनय या अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावायची आणि आमच्याकडून छान तयारी सुद्धा करून घ्यायची. मी चौथीत असताना अगदी नऊवारी साडी नेसून गोविंद बल्लाळ देवल लिखित संशय कळो नाटकातली कृतिका सादर केली होती. हे आठवून मला आता हसू येतं आणि मी मम्माला मनोमन साष्टांग दंडवत घालते.
माझ्या 7 वर्षाच्या मुलाला समूहगीत स्पर्धेत कमीत कमी मागे कोरसमध्ये तरी उभा राहा इतकं पटवणं सुद्धा मला आजवर जमलेलं नाही. असो, तर सांगायचा मुद्दा हा की जशा आपल्या सगळ्यांच्या आया चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून, चांगला अभ्यास करावा म्हणून, वेगवेगळ्या कला छंद जोपासावे म्हणून आपल्याला प्रेरित करतात, तसं ममनेही मला प्रेरित केलं. बक्षिसासाठी तिला कधीच अट्टहास नव्हता. आपण आपल्याकडून प्रामाणिक प्रयत्न करायचे आणि सहजासहजी हार मानायची नाही, हे शिकवण्याचा तिचा कायमचा. अगदी सुंदर. म्हणजे अगदी बोलक्या भाषेत ते अमेरिकेत आपल्याला मुलांकडनं जे करून घेता आलं नाही आणि आपल्या आईंनी किती अलगद केलं याचा त्यात आपल्याला महिमा दिसून येतो आणि खूप सारी प्रेरणा घेण्यात की असं नाही की कोणी निबंध लिहिलाय म्हणून, पण नॉर्मली पण आपल्याला त्याच्यातनं बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात आहेत. खूप सुंदर. तर हा निबंध होता वै वैभावरी देशपांडे. विभावरी विभावरी देशपांडे. विभावरी पांडे. तर विभावरी ताई आहेत का इथे? हो आहे. ओके. राहुल सर त्यांना करता विभावरी ताई. हो, हात वर कराल का ताई? खूप पार्टिसिपेंट आज. हो, मला वाटतं ट्रॉय मराठी शाळा का? हो हो हा. हॅलो. थँक्यू थँक्यू. मला स्पर्धेमध्ये भाग घेऊन खूप छान वाटलं. बऱ्याच वर्षांनी अशी संधी मिळाली आणि अ, सगळ्यात आधी लिहितं केल्याबद्दल BMMचे आभार मान्यांनी. आणि खूप मजा येते. बाकीचे निबंध पण कसे तोडीस तोड होते हे बघून खूप छान वाटतंय. थँक्यू फॉर द ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू. नाही, सहभागी झाल्याबद्दल पण तुमचे अभिनंदन. आणि मी तुमचा निबंध पूर्ण वाचलाय, त्याच्यामुळे त्यातल्या गमती जमती पण पुढच्या खूप ऐकण्यासारख्या आणि वाचण्यासारख्या आहेत. तर मी सगळ्यांना विनंती पण करेल की हे सगळे निबंध जसा वेळ मिळेल तसा तुम्ही अनुभवून घ्या. खूप छान वाटेल तुम्हाला. काहीतरी नाविन्यपूर्ण आणि ओरिजिनल म्हणतो ना आपण, ते बघायला मिळतंय ह्या निबंधातून. थँक्यू सो खूप मच. छान. अभिनंदन तुमचं. थँक्यू. तर आता निबंधानंतर वेळ येते पुढच्या गाण्याची. आणि ही शाळा आहे सिएटल मराठी शाळा आणि ह्यांना मिळालं आहे सांघिक अर्थपूर्ण गायन यासाठी. सिएटल मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हात वरती करा म्हणजे आपण त्यांना हायलाइट करू. आणि राहुल सर, तुम्ही गाणं लावताय का? हो, लावतो.
किती सुंदर, म्हणजे अलगद हे गाणं ऐकताना असं आपल्या जिभेवरती पण ते गाणं रेंगाळत होतं. शाळेच्या आठवणी जाग्या होतात ते. म्हणजे ती मुलं गात नसून आपण पण गातोय असं एक फिलिंग येत आहे मनातून. खूप छान वाटतंय ऐकताना ही गाणी. गणेश सर, तुम्ही म्यूट आहात, तुम्ही बोलताय का काही? सियाटल शाळेचं कोणी असेल तर हात वर करा. जुनी गाणी आणि एक एक इन्स्पिरेशन खूप छान वाटतं मुलांना जुनी गाणं म्हणताना. खूप छान. सियाटल शाळेचं सिएटल, कोणी आहे का? मला वाटतं सविता ताई आहेत सिएटल शाळेत ना अजून. हे गाणं आणि खूप वरच्या पट्टीतलं पण असलं तरी मुलं कुठंही गांगरली नाहीयेत म्हणताना. योग्य तेथं पिच त्यांचा लागलाय. अगदी वाखाणण्यासारखं झालंय हे गाणं. अगदीच. चालेल, मग आपण आता पुढच्या इकडे जाऊया. सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि शिक्षकांचे देखील. तर पुढचा निबंध आहे आधुनिक जीवनशैली आणि मानसिक आरोग्य. राहुल सर, तुम्ही वाचताय? हो, वाचतो. तर आपला हा वेगळा विषय होता, आधुनिक शैली आणि मानसिक आरोग्य. त्याच्यामध्ये हा अतिशय सुंदर निबंध आहे. थोडं आपण वाचूयात आणि मग तुम्हाला त्याच्यातनं आयडिया येईल. आधुनिक जीवनशैलीमध्ये सोशल मीडियाचा वापर अत्याधिक वाढला आहे. हे काही प्रमाण सकारात्मक असू शकते, कारण त्याद्वारे आपल्याला नवनवीन माहिती मिळते. पण दुसऱ्या बाजूला हे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. स्मार्टफोन हातात, पण संवाद हरवला. इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवरील इतरांच्या परफेक्ट जीवनाच्या छायाचित्रांची तुलना करणं, तसेच सतत अपडेट होणारे पोस्ट पाहणे मानसिक दडपण वाढवू शकतात. सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट या भावना निर्माण होतात, ज्यामुळे ते आपल्या आयुष्यात फक्त कमतरताच पाहत राहतात. अतिशय छान निबंध आहे, नक्की वाचा तुम्ही नंतर. आणि प्रत्येक गोष्ट ह्यातल्या आधुनिक जीवनशैलीमध्ये त्यांनी पॉइंट वाईज एक्सप्लेन केली आणि तंतोतंत आपल्या जीवनाशी पण त्याचा संबंध आहे असा आपल्याला एक भावना त्यातून निर्माण होते. आणि बरंच काही शिकण्यासारखं आहे ह्या निबंधातून. तर हा निबंध लिहिला होता मोनाली नवले यांनी. मोनाली ताई, आहात का तुम्ही आता? आहेत त्या, मोनाली ताई फक्त त्यांनी आहे व्हिडिओ आहे व्हिडिओ चालू करा. तुमचं खूप खूप अभिनंदन मोनाली ताई. धन्यवाद. ओके. तसे मी आता जे आधीचे 2 निबंध ऐकले, आई प्रेरणादायी, आई माझी प्रेरणा अँड ऑल दॅट, देन मला असं वाटलं की अरे मी कुठल्या विषयावर निबंध लिहिला, मी विसरलंच ऍक्च्युली. त्यामुळे मी लगेच शोधलं. मी म्हणलं अरे मी खूप बोरिंग विषयावर लिहिला वाटतं, असं वाटलं मला एकदम. पण पण हा विषय ऍक्च्युली आजकाल मला असं खूप जवळचा वाटतं, कारण आजकाल असं इंस्टाग्राम, आणखीन काय ट्विटर, आणखी फेसबुक, असं खूप सगळेजण, म्हणजे आता माझ्याकडे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, तर सगळे मला म्हणतात काय अकाउंट आहे तुझ्याकडे अजून, कसं काय, म्हणजे वगैरे वगैरे वगैरे. मग त्यामुळे मला असं वाटलं की चला आपण याच विषयावर लिहायचा प्रयत्न करूया. आणि बीएमएम चे खूप खूप धन्यवाद की बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे 10वी पर्यंत मराठी शाळेत शिकले मी, आणि त्याच्यानंतर असा निबंध मी पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर लिहिला. आणि ही सही तुम्ही उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यापुढे पण मी असंच थोडासा वेगळ्या वेगळ्या विषयांवर लिहायचा प्रयत्न करेन. थँक्यू. अभिनंदन मोनाली ताई. असं विषयांची मुभा होती तुम्हाला कुठला सिलेक्ट करायचा आहे विषय. आणि पण कुठलाही विषय सिलेक्ट केला तरी त्याच्यात मतं तुम्ही किती छानपणे मांडलीत, त्याचं निष्कर्ष नितीन सरांनी खूप छान काढलाय. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एवढे 42 निबंध वाचाल कळेल से बडकर एक निबंध आहे. आणि तुम्हाला अशी भीती वाटायची गरज नव्हती की तुमचा निबंध सिलेक्ट होईल की नाही. तुम्ही इतक्या थोडीसा निबंध लिहिलेला आहे, तो खूपच सुंदर लिहिलेला आहे.
तर आपण डिस्प्ले करू सगळ्यांसाठी. पूर्ण निबंध वाचता आता येत नाही, पण तरी पण थोडंसं आपण सगळ्यांना शेअर करतोय थोड्या पद्धतीत. खूप खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद. चालेल, आता आपण मग पुढच्या गाण्याकडे वळूया. एक गाणं एक निबंध असा मी क्रम लावलाय, म्हणजे सगळ्यांना नवीन कळेल. तर आता हे गाणं तुम्ही पाहाल, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, आणि इतक्या छान पद्धतीने चिमुरडे सगळे आपले गाणं प्रेझेंट करतात आहेत. हे विद्यार्थी आहेत HMM मराठी शाळा कॅठी इथले. पूनम तर पूनम मॅडम, एवढा छोटा वासुदेव मी अजून कधी बघितला नाही. आणि किती क्यूट ते ड्रेसअप ते त्यांचं इतकं छान. सगळ्या त्या मुली इतक्या छानपणे नऊवारी नेसून गातात आहेत, आणि ह्या ड्रेसअप बरोबर मध्ये गाणं पण किती अवघड आहे, पण बरोबर. सगळ्यांनी पाठीमागे पण किती सुंदर केलंय ते देवीची मूर्ती हे ते. नाही, अप्रतिम. खूप छान सादरीकरण, आणि मुलांकडनं तयारी पण खूप छान करून घेतली. त्यांचे उच्चार खूप छान आहेत. नक्कीच. राहुल सर, तुम्ही गाणं शेअर करता? हो. ते दोन वासुदेवचे क्यूट वासुदेव आहेत ना, खूप छान वाटतं ते. विहान. प्राचीनताई, तुम्ही म्यूट आहात. हा आमचा छोटा वासुदेव. हो. तुम्ही बहुतेक 2 डिव्हाइस मधनं जॉईन झालाय. हॅलो, एका येतोय का आवाज? एका डिव्हाइस हो. मधनं लॉग आउट व्हा. ओके. येस. हॅलो. हा, आता येतंय, ऐका. येतोय आवाज आता. येतोय, तुम्ही बोला. त्यांना बहुतेक येत नाही आपलं. हॅलो, येतंय का ऐकायला आता? हो हो. हो, येतंय येतंय. हा 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 आमचा छोटा वासुदेव, जो तुम्ही म्हणत होतात कोण आहे, वियान. विहान. हाय विहान. आम्हाला एक आवडेल की तुम्ही तयारी कशी करून घेतली. आमच्या 2 टीचर इथे असतील तर त्यांना पण एवढ्या, वसुंधरा टीचर आणि वृषाली टीचर आणि श्रुती टीचर पण, आम्ही सगळ्यांनी यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. खूप लहान लहान मुलं होती, पण त्यांनी खूप साथ दिली आम्हाला सगळ्यांना. लर्न करून सगळे म्हणजे मेमराईज करून आले गाणं. आणि हे जे पाठचं बॅकग्राऊंड तुम्ही म्हणाला, ते ह्युस्टन मराठी मंडळाचं देऊळ आहे, आमचं ह्युस्टनचं देऊळ आहे. त्या देवळात आम्ही हे रेकॉर्ड केलं गाणं. आणि पूर्ण एक्सपिरियन्स खूपच छान होता. मुलांना सगळ्यांना एकत्र यायला खूप एक गोष्ट सांगायला आवडेल की तुम्ही गाण्याचा ट्रॅक आणि मुलांचे व्हॉइसेस हे खूप छान मिक्स केलेत. ते ऍक्च्युली आम्ही म्हणजे लाईव्ह रेकॉर्ड केलं. मुलं गातायत तेव्हा ट्रॅक लावलेला आणि तिथे लाईव्ह त्यांनी रेकॉर्ड केलं. पण तो ट्रॅक सुद्धा जेव्हा लावला होता तो जास्त लाऊड नव्हता,
आणि मुलांचे शब्द ऐकू येत होते. खूप छान होतं. थँक्यू थँक्यू. शैला मॅडम. मला वाटतं मी मगाशीच म्हटलं की वासुदेव ही संकल्पनाच मुळी आता मोठ्या म्हणजे 40च्या वरच्या लोकांना सुद्धा कदाचित माहिती असेल नसेल, आणि तुम्ही हा कॉन्सेप्ट आणला हे खूपच छान आहे. कधी मुलांना दाखवायला पाहिजे, किंवा फॅन्सी ड्रेसमध्ये जसं एखादा वासुदेव करून ही संकल्पना परत जरा जागृत करावी असं मला वाटतं. विहान, तुला काय बोलायचं? मुली पण खूप छान डुलत डुलत ती गाणी गात होते, म्हणजे असं खूप छान बघायला वाटत होतं ते. आणि सगळे लहान मुलं असल्यामुळे ना, म्हणजे त्यांना एकत्र आणणं, सगळ्यांच्या टीचर्सनी खूप त्यांच्यावर मेहनत घेतली आणि एकत्र खूप आवडीने आनंदाने सगळ्यांनी छान केलं. So आमचा नाही, एक्सपिरियन्स खूप छान केलं. पण तुम्हाला अजून काय म्हटलं ते प्रेझेंटेशन पॉइंट ऑफ व्ह्यू खूप छान झालं. पण तुम्हाला अजून छान करायचं तर आम्हाला सांगा. विल बी हॅपी टू हेल्प. खूप छान झालं. विहान, तुला काहीतरी बोलायचं आहे? मला मजा आली. गुड. तू वासुदेव होतास का? हो. छान. तुला माहितीये वासुदेव कोण आहे ते? नाही. पण छान. पण वासुदेव मोरपीस लावतो. एक खूप छान गोष्ट आहे की आपल्या या राहुल सरांनी आणि पूनम मॅडमनी जी आयडिया केली, तर ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची एक्सपोजर मिळालं मुलांना. राईट. वासुदेव कोण आहे किंवा ती संकल्पना मुळात. बरोबर. खूप खूप अभिनंदन HMM मराठी शाळेचे. आजी सोबत उमा पण आलीये. उमा, तुझे अभिनंदन. तू पण होती ना गाते? नितीन जोशी सर, तुम्हाला काही अजून सांगावंसं वाटतंय का? मला विचारत? हो. कशाबद्दल? कारण तुम्ही निबंध जज करताय, पण निबंध आणि गाणी ह्याच्यामध्ये खूप जवळचा संबंध आहे. नक्कीच आहे. नक्कीच संबंध अशासाठी आहे की जसं गाणं सुरात गायला लागतं, तसंच निबंधाला सुद्धा एक सूर असावा लागतो. कुठल्याही लिखाणाला एक सुसूत्रता लागते. आणि मला खरंच कौतुक वाटतं या लहान लहान मुलांचं की इतकी, मगाशी इंडियनातली मुलं काय किंवा आता ह्युस्टनची मुलं काय, केवढीशी पोरं आहेत ती, पण त्यांच्याकडनं करून घेणं हे पालकांचंही तितकंच कौतुक आहे. मुलांचं तर कौतुक आहे, ते उभे राहिले तिथे आणि त्यांनी केलं. पण पालकांचं, शिक्षकांचं कौतुक मला खूप वाटतंय की अशी जर तुम्ही मुलांना लहानपणापासून प्रेरणा दिलीत तर त्यांना आपण मराठी आहोत याचा अभिमान वाटेल. म्हणजे खरं सांगतो, माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा इतकं कमी एक्सपोजर होतं की मराठी मित्रच नाही मिळाले. परंतु ह्या मुलांना आता मिळाल्यामुळे त्यांना स्वतःचं कुठल्या, ज्याला आपण डिफिडन्स म्हणतो की न्यूनगंड कुठलाही न वाटता, आपण कोणी परके आहोत असं न वाटता, आपण इथे जन्मलो, इथे वाढलो तरी सुद्धा आपली संस्कृती आणि आपली पाळंमुळं किंवा आपलं कुठे आहे ह्याची त्यांना जाणीव करून देणं फार महत्वाचं आहे. कारण दॅट गिव्स देम अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. ह्या सगळ्यात महत्वाचं. आणि गाणं सुद्धा असं आहे, समूह गान हा खरोखर उत्तम आहे की टीमवर्क आहे त्याच्यामध्ये. मग काय सांगितलं पुनम त्यांनी तसं की या टीमवर्क मध्ये सुद्धा एक वेगळी मजा आहे. जसं नाटकाची रिहर्सल करताना आम्हाला मजा येते, तशी या मुलांना गाण्याची रिहर्सल करताना केवढी मजा आली असेल. सगळेजण एकत्र जमले आणि मग परफॉर्मन्स करायचा त्याचा. हे सगळ्याचं शिक्षण मिळतं, धीटपणा येतो मुलांमध्ये आणि संघवृत्ती त्यांच्यामध्ये जास्त वृद्धिंगत होते. खूपच चांगला उपक्रम आहे आणि मुलांनी खूप छान केलं. खूपच छान. म्हणजे याच्यात नुसती मराठी शिकवणं नाही, पण आपली संस्कृती शिकवणं त्यांना. आणि आता म्हणल्यात की तसं वासुदेव कोण आहे, म्हणजे माझ्या पिढीला वासुदेव कोण माहिती, पण ह्या मुलांना माहिती असणं शक्यच नाही. तो अंगणात जेव्हा वासुदेव यायचा सकाळी, तेव्हा तो श्रीकृष्णाचा अवतार आहे. सो त्याचं जसं कौतुक करायचं, त्याला धान्य द्यायचं आणि तो थोडं स्वतःच्या जवळचं धान्य तो स्वतः तुमच्या अंगणात टाकायचा.
क्या म्हणजे बात कशा आहे. करता की पण घ्या माझ्याकडनं, हा जो प्रकार होता, हे सगळं जर मुलांना समजावलं त्याला खूप बरं वाटेल, आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल. सो धन्यवाद पुन्हा एकदा. हा उपक्रम सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. म्हणजे आयोजक करतात आयोजन, पण त्याला जर प्रतिसाद नाही मिळाला तर ते जरा थोडस वाईट वाटतं, पण अगदी भरघोस प्रतिसाद मिळाला सगळ्यांचा. इट्स अन ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ ऑल द टीचर्स अँड ऑल द किड्स दोज हू पार्टिसिपेट. अतिशय गणेश सर, सुंदर. तुम्ही आणि तुम्ही दोघांनी सर खूप छान परिश्रमपूर्वक परीक्षण केलं त्याचं, तेव्हा म्हणजे बीएमएम तर्फे सुद्धा तुमचं खरोखर मनापासून आभार. कारण हे काम तसं जिकिरीचं असतं, पण तुम्ही आत्मीयतेने ते केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आमची परीक्षा होती सर. हो, खूप परीक्षा खूप परीक्षा नाही, अभिनंदन. तुमची परीक्षा असं नाही म्हणत मी, पण तरी ना एक असं आहे ना की मुलं कशी काय गात आहेत, कुठे चूक होतात किंवा काय, ह्याच्यातनं तुम्ही, मी तर असं म्हणेन की तुम्हाला जर म्हणजे त्यांचं कौतुक आपण नक्कीच करू, करणं आमचा जरुरीच आहे. पण त्यांना सांगा तुम्ही की समजा तुम्ही हे इम्प्रूव्ह कसं करू शकता, कारण त्याच्यात सो मजा येईल त्यांना. आमचा फोकस हा होता की त्यांनी त्या गोष्टी आत्मसात केल्या आणि त्या प्रेझेंट केल्या. खूप छान. बरोबर, व्हेरी नाईस. नक्कीच नक्कीच. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांना नटवणाऱ्या त्यांच्या आईंचे पण खूप खूप अभिनंदन. त्या मुलींना एवढं छान साजेसं नटवून आणलंय मराठमोळ्या लुक मध्ये. तर HMM मराठी शाळा, हॅट्स ऑफ टू यू. खूप खूप अभिनंदन. मी एकच थँक्यू. पॉइंट ऍड करतो. आणि ते लोकेशन देऊळ, मी मागच्या वर्षी गेलो, ते उद्घाटन झालं त्या देवळाचं मागच्या वर्षी. खूपच छान मूवी आहेत आणि हा धार्मिक गाव असल्यामुळे ते देऊळ अगदी अप्रोप्रिएट होतं. पण आता ह्याच्यातून एक कळतंय की ह्या सगळ्या मुलांना ते देवळापर्यंत आणणं, जास्ती टेक घ्यायचे त्यांना चान्स मिळाला नसतं. आणि फटाफट त्यांना, कारण घरात असेल तर कसं बाबा चला नंतर करू, थोडा टाइमपास करा, परत एकदा करू. पण देवळात असल्यामुळे भाविकांची गर्दी आणि त्यांना ते फटाफट करायला लागलं असेल. पण खूप खूप कौतुक आहे सगळ्यांचं. नक्कीच. तर आता गाण्यानंतर आपण परत एका नवीन निवडक निबंधाकडे जाऊ. ते आहे परदेशस्थ जीवनातील मराठी भाषेची उणीव आणि जाणीव. हो, तर हा जो विषय होता, हा थोडा वेगळा विषय आपण घेतला होता, की आपण जेव्हा भारताच्या बाहेर राहतो त्यावेळेला मातृभाषा म्हणून आपल्याला त्याची उणीव सतत पावलोपावली जाणवते. तर त्याची उणीव आणि जाणीव अशा दोन्ही अंगानं हा निबंध आपण प्रेक्षकांकडनं मागवला होता, शिक्षकांकडनं. तर त्याच्यात खूप बऱ्याच 4 ते 5 निबंध आले होते जे मी वाचले होते. त्यातला हा सगळ्यांचा सार म्हणून आपण म्हणूयात की हा त्यातल्या त्यात एक छान निबंध आपण निवडलाय. तर मी दुसरा पॅराग्राफ ह्याच्यातला वाचतो, ज्याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यावरती सोल्युशन काढले. कारण उणीव काय आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण सोल्युशन पण त्यांनी या निबंधात लिहिलंय, म्हणून ते जरा जास्ती चांगलं जाणवतंय. कालांतराने आम्ही इथं मराठी शाळा सुरू केली. शाळेच्या निमित्तानं मराठी भाषेबद्दल आत्मीयता असणारी शिक्षक मंडळी भेटली. शाळा सुरू केली आणि मग खरी गंमत सुरू झाली. त्या निमित्ताने मुलांना मराठी लिहायला, वाचायला, ऐकायला शिकवणे सुरू झाले. खरं तर माझा पिंड अजिबात शिक्षकाचा नाही, पण आपल्याला कळलेल्या किंवा आवडलेल्या मराठीचा निदान 10% भाग तरी आपल्या मुलापर्यंत पोहोचवावा या हेतूनं शाळेत शिक्षिका व्हायला होकार दिला. मराठी शाळेत शिकवताना असंख्य गोष्टी जाणवत गेल्या. सगळ्यात आधी अवघड वाटले मुलांच्या का मराठी शिकायचे या प्रश्नाचे उत्तर शोधणे. ग्रीन बे, विस्कॉन्सिन यासारख्या ठिकाणी जिथे सगळी मिळून फार तर 20-25 मराठी कुटुंब आहेत, तिथे या मुलांना मुद्दामून मराठीचे महत्व कसे पटवायचे? मग त्यात मुलांना मातृभाषा म्हणून मराठीचे महत्व समजावून सांगणे गरजेचे वाटले. छान निबंध आहे, नक्की वाचा. खरंच खूप बोलका निबंध आहे. इथे उपस्थित बरेचसे शिक्षक मंडळी आहेत, शाळेतले सहभागी पालक आहेत, जे व्हॉलेंटियर म्हणून आपल्या BMM मराठी शाळेसाठी काम करतात. त्यांना तर हा निबंध अतिशय आवडेल, कारण रोजच्या जीवनात आपलं जे चालू असतं मराठी शिकवणं मुलांना, त्याबद्दल ह्यांनी खूप छान पद्धतीने विषय मांडलेला आहे. आणि हा निबंध लिहिलेला आहे शीतल शेनवीताई यांनी. शीतलताई आहात का इथं?
नाही येत त्या. शीतलताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आता आपण पुढच्या गाण्याकडे जाऊया. आणि हे गाणं आहे MAM मराठी शाळा यांनी. आणि यांना पण सांघिक नाविन्यपूर्ण गाणं असं गाणं सिलेक्ट केल्यात आहे. तर यांचं गाणं तुम्ही लावता का राहुल सर? मला त्याच्या आधी प्रेझेंट करायचं वाटतं. त्या- ती छोटी मुलगी आहे, तिने जे नॅरेट केलंय गाण्याच्या आधी खूप छान केलंय. आणि या मुलांनी उच्चार, स्वर आणि ताल या सगळ्या गोष्टींमध्ये खूप छान केलंय. नक्की. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. यावर्षी आपण शाळेत राहावा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. त्या निमित्ताने आमचे हे समूहगान भारत मातेला सबर मी आता समजा हे गाणं ऐकलं आणि पहिलं गाणं ऐकलं व्यवस्थित आहे. त्यामध्ये शिक्षक जे आहेत त्यांनी खूप छान प्रयत्न केलेत. मुलांचे खूप छान प्रयत्न आहेत. पण मिक्स करताना, गाणं रेकॉर्ड करताना त्यांनी जयोस्तुतीचा रेफरन्स करावा. कारण त्यांनी जयोस्तुतीने ज्या पद्धतीने त्यांनी ट्रॅक आणि गाणं मुलांचा आवाज मिक्स केलाय, खूप छान केलाय. आणि ह्याच्यात पण त्यांनी खूप छान केलंय. सो अप्रिशिएट द एफर्ट्स ऑफ पेरेंट्स अँड टीचर्स. आणि गुड जॉब. अँड लाईव्ह म्युझिक. येस. मिनिया पोलीस शाळेचे बाकीचे असतील त्यांनी हात मी त्यांना हायलाइट करतो. Well, thank you so much. This is Mrudula here, Minnesota Child's Education Secretary. So thank you so much for your appreciation. व्हिडिओ खूप छान. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या मुलांनी मराठी म्हणलं आणि त्यांना मराठी म्हणताना त्यांना समजलं की मराठीचा अर्थ काय. आय होप तुम्ही त्यांना समजवलं असं. हो हो, नक्कीच. आम्ही स्पेशली म्हणजे गाण्याबरोबर त्यांचं ते जे बोलणं होतं त्याचं प्रॅक्टिस करून आणि ते 76 वगैरे सगळं त्यांना एक्सप्लेन केलं होतं. आणि मुलांनी खरंच खूप मेहनत घेतली होती ते बोलण्यासाठी. सो इट्स व्हेरी नाईस टू सी की त्यांची मेहनत फळाला आली. माधुरी गोसावी, तुम्ही काय म्हणताय? होय होय. मी सुद्धा म्हणजे हा आमच्या शाळेचा ग्रुप आहे. आणि खरंच म्हणजे नेहमी
जेव्हा शाळेचे प्रोग्राम्स असतात आपल्या मराठी मंडळाचे, तेव्हा बरीच मुलं असतात आमच्या या कार्यक्रमात गाण्यासाठी भाग घेतात. आणि नेमकं आज म्हणजे कॉम्पिटिशनसाठी थोडी मुलं यातली नाहीत, म्हणजे खूप छान छान म्हणणारी मुलं नाही, आणि त्यांना सुद्धा आम्ही खूप मिस केलं. आणि त्याच्यात सुद्धा खूप छान आता जेवढी मुलं प्रेझेंट होती त्या खूप छान म्हटलं, आणि खूप छान वाटलं आम्हाला की मुलांनी अर्थपूर्ण म्हणलं आणि समजून समजून गाणं म्हणणं हे खूप महत्व. आणि माधुरी बरं. टीचरला आमचं भरपूर क्रेडिट आहे, कारण माधुरी आमच्या शाळेची संगीत टीचर आहे, संगीत क्लास ती घेते आणि अच्छा. आम्ही ऑर्गनाईज करतो, ती गाणं शिकवते, आम्ही बाकीचं सगळं कोऑर्डिनेट करतो. बट शी हॅज नाही पुट लॉट ऑफ एफर्ट्स, सो नाही रिअली समजून गाणं ते जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याच्यात आपोआप भाव उतरतातच. येस. बरोबर आहे शैला मॅडम. थँक्यू सो नाही मच. नाही थँक्यू. माधुरी मॅडम व्हेरी नाईस आणि एन्जॉय द सेलिब्रेशन. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि फक्त मुलांनी गाणं म्हटलं असं नाही, तर आपण इन्स्ट्रुमेंट हे ते सगळे लाईव्ह वाजवतात आहेत. हे अपेक्षित नव्हतं, पण हे काय म्हणतात की सुवर्ण मध्य किंवा चेरी ऑन द केक ज्या पद्धतीने म्हणतो, तशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक गाण्यातून भेटतंय नवीन पण नवीन. पण पूर्ण मॅडम ज्यांनी लाईव्ह वाजवलं त्यांनी परफेक्ट वाजवलं. हम्म, येस. आमच्या नक्कीच सगळ्या खूप. आणि पॅरेंट्सचा पण म्हणजे खूप आम्हाला कॉन्ट्रीब्युट त्याच्यामध्ये. हो बरोबर पॅरेंट्स टीचर्स सगळ्यांचं येस. अभिनंदन. थँक्यू सो मच. कारण ऍक्च्युली आमचे पॅरेंट्स होते, त्यांनीच खूप लास्ट मिनिट खूप मेहनत केली, स्पीकर आणि रेकॉर्डिंग आणि ते मिक्सिंग. इट्स ऑल जॉईंट कोलॅबरेशन आणि एफर्ट्स, सो आय एम रिअली हॅपी. येस. नक्कीच. तर आता यानंतर आपण जाऊया पुढच्या निवडक निबंधाकडे, आणि तो आहे प्रवासाचे महत्व आणि माझा आवडता प्रवास. नितीन सर, जरूर. वाचाल का? हम्म. ही कवितेने सुरुवात केली रॉय केळकरांची. का प्रवास म्हणतो टप्पा हा शेवटचा, वर्तुळात फिरतो कोशमध्य बिंदूचा, प्रारंभ नसे ना शेवट त्या रेषा, प्रश्नातच असते उत्तर ज्याचे त्याला. प्रवास या संकल्पनेचं रॉय केळकरांनी या ओळीमध्ये अतिशय सुंदर वर्णन केलं. प्रत्येकाच्या आपल्या आयुष्याच्या निराळ्या व्याख्या असतात. तसं मला आयुष्य म्हणजे आले आहे अदृश्यातून, जाणार आहे अदृश्यात, असा प्रवास वाटतो. आणि हाच माझा आवडता प्रवास आहे. कोवळ्या वयात मनाची समजूत असते. विशिष्ट टप्पा गाठला, एखादं यशाचं शिखर सर केलं की प्रवास संपला. मग तिथं पळभर विसावा घेतोय तोच साथ येते, चला जाऊ द्या पुढे काफिला, अजून नाही मार्ग संपला, चला जाऊ द्या पुढे काफिला, अजून नाही मार्ग संपला. आणि मग जशी पुढे पावलं पडत जातात तसा आपल्या अनुभवांचा, ऊर्जेचा आणि शोधाचा मिलाफ असणारा नवा प्रवास असा उलगडत जातो. कसा असतो हा प्रवास? कधी काळोख तर कधी प्रकाश, कधी दुर्गम घाट तर कधी हिरवी पाऊल वाट, असे अनेक अनुभव. आणि अनुभव म्हणजे तरी काय, तर समोर येणाऱ्या क्षणाला स्वतःची भावुकता जोडणं, आणि ती संवेदना कधी अनुभव म्हणून तर कधी जाणीवेच्या पलीकडची नेणीव म्हणून गाठीशी बांधून घेणं. आणि जाणीवेची आणि नेणीवेची शिवरीच प्रवासाला समृद्ध करत राहील. अतिशय सुंदर लेख आहे. कारण प्रवास म्हटला की प्रवासाचं महत्व, मला असं लोकांना वाटतं की अरे काहीतरी मी स्वित्झर्लंडला गेलो किंवा मी इकडे गेलो त्याचं प्रवास वर्णन असेल, परंतु आपल्या आयुष्यालाच प्रवास मानणं ही मुळात ह्या निबंधाची कल्पनाच फार सुरेख आहे. मला एकच सांगायचं वाटतंय, मला वाटतं ह्या मृण्मयी इनामदारांचा हा निबंध असा आहे कदाचित, असं मला आठवतंय. हो, अ, हा फक्त एकच मृण्मयी. वाटलं की हा खूप लहान झाला निबंध, 413 शब्दांचा आहे. सो मला त्यांना विनंती करायची वाटते की तुम्हाला जर खरं लिहावंसं वाटत असेल तर हाच निबंध अजून तुम्ही इलॅबोरेट करून लिहा, कुठेही चांगल्या ठिकाणी प्रकाशित करता येण्यासारखा आहे. धन्यवाद. त्यामुळेच नितीन सरांनी ह्याला उत्तेजनार्थ असा निबंध म्हणून सिलेक्ट आहे. नाही, याचं इतका कारण सुंदर. काय की 800 ते 1500 शब्दांची मर्यादा दिली होती, तेव्हा इतर परीक्षकांवरती अन्याय होऊ नये म्हणून. पण मला हा निबंधच इतका आवडला की तुम्ही आय कुडंट रेजिस्ट, बट कॉंग्रॅच्युलेटेड. थँक्यू सो मच म्हणून खूप छान लिहिलंस. नितीन सर तुम्ही परफेक्टली एक्सप्रेस केलं, पण खूप छान लिहिलंय. खरंच.
नाही, मला कल्पनाच मुळात खूप आवडली ती, आणि लिहिण्याची पद्धत, स्टाईल ज्याला म्हणतो आपण, ती शैली फार सुरेख. येस येस. धन्यवाद नितीन सर. आणि म्हणजे अर्थातच मला मला स्वतःला सुद्धा माझ्या आईनं आणि माझ्या नवऱ्यानं सेम फीडबॅक दिला होता की निबंध खूप लहान झालाय. पण मी खूप उशिरा लिहिला शेवटच्या क्षणी, आणि अगदी शेवटचाच दिवस होता म्हणून मी केला. पण अर्थात अतिशय योग्य फीडबॅक आहे तुमचा, आणि मी जरूर विचार करेन. आणि मला संधी दिल्याबद्दल खूप आभार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीएमएमच्या पूर्ण टीमचे पण खूप आभार. अनेक वर्षानंतर काहीतरी लिहायला मिळतं, विचार करायला मिळतो, आपल्याला एक्सप्रेस करायला मिळतं, हे खूप विशेष आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप धन्यवाद. मी नक्की प्रयत्न करेन अजून लिहायचा. जरूर जरूर, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, धन्यवाद. खूप खूप अभिनंदन मृण्मयीताई तुमचं. म्हणजे वेळात वेळ काढून तुम्ही शेवटच्या दिवशी का होईना पण तुमचे विचार मांडलेत, आणि आम्ही सगळ्या सहभाग करून घेतला. जेवढे निबंध आले, जेवढे गाणी आली, त्यांना आम्ही व्यवस्थित अशी साथ दिली, आणि संपूर्ण सेक्शन करून गेलेले आहेत. आणि सगळीच गाणी आणि सगळेच निबंध आम्ही प्रसारित करू ह्याच्यावरती, आपल्या युट्यूब चॅनेलवरती. तर तिथे जाऊन सगळ्यांची गाणी तुम्ही पाहू शकता. पण आत्तापुरते हे निवडक निबंध आणि निवडक गाणी होते. पण सर्वांचे खूप एक एक खूप एक अभिनंदन. एक 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 आवडून पूर्ण मॅडम, मला अप्रिशिएट करायचं वाटतं की सगळ्या मुलांनी, सगळ्या टीचर्सनी, सगळ्या पालकांनी एफर्ट टाकून जे समूह प्रेझेंट केलं खूप छान झालं. की आम्हाला मला पर्टिक्युलर मला किंवा शैला मॅडमला जज करताना खूप चॅलेंजिंग झालं. आणि आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स आला की जुनी गाणी, बलसागर भारत हो, जयसूत्रे, या सगळ्या गोष्टी ज्या मुलांनी प्रेझेंट केल्या किंवा धन्यवाद. प्रसाद सर आपले अजूनही आहेत, त्याबद्दल त्यांना आपण एक दोन शब्द बोलायला विनंती करू. अनम्यूट करून बोला. तुम्ही म्यूट वरती आहेस. येस येस. अरे खूप खूप धन्यवाद मॅम, खरंच मजा आली. आणि ही सगळी गाणी अगदी गुणगुणावी वाटतायत. प्लीज ते आपण आपल्या शाळेच्या पेजवर किंवा बीएमएमच्या वेबसाईटवर अपलोड करूया. त्यामुळे इतरांनाही स्फूर्ती मिळेल की आपल्या शाळेकडूनही आपल्या विद्यार्थ्यांना असं काहीतरी भाग घेता येईल. त्यात सगळ्यांनाच मजा येते, एक सांघिकपणा येतो, ग्रुप आपण जे म्हणतो ते. तर परत एकदा राहुल, पूनमताई, तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. अनेक शिक्षक, पालक, आणि हे सगळं कंपाईल करणं हे पण एक मोठी टास्क असेल, राईट? 33 गाणी, 42 निबंध, हे सगळे सॉर्ट आउट करणं, नितीन सरांकडे पाठवणं, गणेश आणि शैलांकडे पाठवणं मोठं काम आहे. म्हणजे ह्या सगळ्या स्वयंसेवकांचा मला आभार मानायचे. आणि ह्या तुमच्या सगळ्यांमुळेच हे सगळं शक्य आहे. तर खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. असेच छान छान उपक्रम घेऊन या, आणि आपला पाठिंबा राहीलच तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद मंडळी. नक्कीच प्रसाद सर. ऍक्च्युली जे आता बीएमएमचं नेटवर्क पसरलेलं आहे, आपण म्हणतो ना नेटवर्क किंवा जाळं, बरोबर. त्यामुळे बीएमएम घरोघरी, म्हणजे पहिल्यांदा बीएमएम आहे हे पण आम्हाला माहिती नव्हतं. युजली एक 4-5 वर्षापूर्वी काय. पण आता ज्या पद्धतीने आपलं ऑनलाईन नेटवर्क पसरत आहे, तोपर्यंत प्रत्येक शाळेपर्यंत आपण जाऊन पोहोचतोय, तर त्यामुळे इतका छान रिस्पॉन्स येतोय. अपेक्षा नव्हती. मला असं वाटलं होतं की हार्डली 4-5 गाणी येतील, आणि ते पण अशी जेमतेम. पण अपेक्षेपेक्षाही जास्त मिळालेलं आहे. म्हणजे दूध शर्करा योग आपल्या गाण्यांचा आणि निबंधांचा दोघांचाही झालेला इथे. तर मी खूप छान वाटलं. एक महत्व सांगू शकतो की प्रसाद सर आणि राहुल सरांनी ज्या पद्धतीने शाळेचं गाणं प्रेझेंट केलं ते अनबिलिव्हेबल आहे. त्यांनी जे प्रयत्न केले की भारतामध्ये, पुण्यामध्ये, आणि ऍक्च्युली बालभारती लेवलवरती ते गाणं प्रेझेंट झालं. It will be really good to see कि all the schools, Marathi schools, singing that song. धन्यवाद गणेश सर. आणि सगळ्यांना सांगतो की ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये भाग घेतलाय त्या सगळ्यांना सर्टिफिकेट्स आहेत बीएमएमची. प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक शिक्षकाला बीएमएमचं सर्टिफिकेट आपण देतोय.
आणि जे विद्यार्थी विनर्स आहेत त्यांना पण आपण सर्टिफिकेट देतोय, की ज्यांना सर्टिफिकेट म्हणजे विनर आहेत त्यांना विनरचं सर्टिफिकेट मिळणार आहे, ज्यांना पार्टिसिपेशन आहेत त्यांना पार्टिसिपेशनचं मिळणार आहे. पण सगळ्यांना आपण सर्टिफिकेट नक्की देतोय. तर तुमच्या शाळांपर्यंत ते लवकरच पोहोचेल आणि त्याच्यासाठी तुम्ही माझ्याशी आणि पूनमताईंना संपर्क साधा जर नाही मिळालं, पण आम्ही आता लवकरच पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये तुमच्या त्या शाळांमध्ये ते लवकरच येईल. सगळ्यांना धन्यवाद. आणि आता मला माहिती थोडा उशीर झालेला आहे, पण तुम्ही सगळे थांबलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आता आपण सगळे परीक्षेला लागूयात. आपण सगळ्यांचा फोकस आता परीक्षा हा सगळ्यांचा फोकस आहे. त्याबद्दल परीक्षेबद्दल आता आपण सगळेजण जागरूक होऊन काहीही तुमचे प्रश्न असतील तरी तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. सगळ्यांना धन्यवाद आणि शुभरात्री. धन्यवाद. थँक्यू प्रसाद सर, इतके वेळ थांबलात तुम्ही. प्रसाद तू 3 थांबलास, वाजून थँक्यू गेले सो मच. आता छान मस्त सकाळ झाली, ते पहाट छान मस्त वाटत असेल.